नमस्कार, मी गौतम कांबळे. जीके न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, कृषी आणि क्रीडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा. चला तर वळूया पुढील बातमीकडे. नेतृत्व खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर सर्वसामान्य बहुजन समाजात राहणाऱ्या सामान्यातल्या सामान्य कार्यकर्त्याला घडवणारा एक नेता, ज्या कार्यकर्त्याची खायची ऐपत नाही अशा काही कार्यकर्त्यांची फळी त्यांनी जिल्ह्याच्या नेतृत्व करण्याची त्या कार्यकर्त्यांना संधी दिली. आपणच मोठे न होता आपल्यासोबत असणारी बहुजनांची लेकरं मोठी व्हावी, त्यांना सुद्धा पद प्रतिष्ठा मिळावी यासाठी अहोरात्र काम करणारा हा नेता आज आपल्यातून अचानकपणे निघून जातो, याचं अतोनात आपल्याला अत्यंत दुःख आहे. खऱ्या अर्थाने 18 पगड जाती 12 बलुतेदार समाजाचा हा नेतृत्व आहे. परंतु बांधवांनो, सांगावं असं वाटतं की यामध्ये बंजारा समाजाचं बहुतांश या ठिकाणी नुकसान झालेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब, तदनंतर स्वर्गीय सुधाकर नाईक साहेब आणि मनोहररावजी नाईक साहेब, तदनंतर संजयजी राठोड साहेब, तदनंतर इंद्रनीलजी नाईक साहेब असे बंजारा नेते समाजाला समोर आले. परंतु या अतिदुर्गम भागामध्ये जेव्हा समाजाचं नेतृत्व करण्यासाठी कोणी नव्हतं, तेव्हाच स्वर्गीय आमदार कॉम्रेड सुभाषरावजी जाधव साहेब यांच्या अकाली निधनानंतर या किनवट माहूर अशा अतिदुर्गम भागामध्ये बंजारा समाजाला व 18 पगड 12 बलुतेदार समाजाला समोरे घेऊन जाण्याची नवी प्रेरणा घेऊन सामोरे आलेला हा प्रदीप नावाचा दीप या ठिकाणी सामोरे आला. परंतु परमेश्वर जो आवडे सर्वांशी तोच आवडे देवांना, तो या म्हणीप्रमाणे आपल्या सर्वांना आवडणारा आपला लोकनेता देवाने आपल्यातून हिरावून नेलेला आहे. परंतु खऱ्या अर्थाने सांगावंसं वाटतं बंधूंनो, त्यांच्या परिवारावर अत्यंत आघात झालेला आहे. परंतु मला चिंता लागलेली आहे, या किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाला हा दुसरा प्रदीप नाईक या ठिकाणी कदापि मिळू शकणार नाही आणि नाईक साहेब पुन्हा होणे नाही. म्हणून खऱ्या अर्थाने बंजारा समाजात आडनावाने ते जाधव जरी असले तरी सर्वदूर महाराष्ट्रात त्यांनी नाईक या नावानेच परिचित आहेत. म्हणून माझ्या बंजारा समाजात मला सांगावंसं वाटतं, कोण देखे सारू नेळ झुरच रे नायका, आखीम पाणी आवरे, तारी शिकवाडी कोण चलाय रे नायका, आगीम पाणी आवरे, कोण देखे सारू नेळ झुरच रे नायका, आगीम पाणी आवरे. प्रदीप नाईक साहेब अमर रहे, त्यांच्या पावन स्मृतीस असं विनम्र असं अभिवादन करतो आणि सर्वांतर्फे साहेबांच्या पावन स्मृतीस विनम्र असं अभिवादन करून त्यांच्या भगभगत्या विचाराला प्रणाम कोटी कोटी वंदन करतो. आणि साहेबांच्या विचाराला वंदन करत असताना फक्त एवढीच आशा बाळगतो, परमेश्वरा जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज यांच्या चरणी प्रार्थना करतो की आमच्या या भाया स्वरूपी असणाऱ्या प्रदीपजी नाईक साहेबांना चांगली जागा मिळो, त्यांच्या कुटुंबाला व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या किनवट माहूर मतदारसंघातील साहेबांसाठी त्यांचाच परिवार असणाऱ्या मायबाप जनतेला जो काही दुःख झालेलं आहे या दुःखातून सावरण्याची शक्ती जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज आई रेणुका माता देव हीच सद्भावना व्यक्त करून परत आदरणीय नाईक साहेब या किनवट माहूर विधानसभा मतदारसंघात परत येऊ असा लोकनेता होणे नाही, याच शब्दामध्ये थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नाईक साहेब अमर रहे. तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जीके न्यूज मराठी. सात जनतेची, भूमी महाराष्ट्राची.